महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे। गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात त्यांच्या 2 लेकींनी हा राजकीय वारसा जपला। यानंतर आता मुंडे यांची तिसरी कन्या सुद्धा राजकारणात येऊ पाहते। नुकत्याच वैद्यनाथ कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसंदर्भात गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यशश्री यांचं राजकारणातलं हे पदार्पण नेमकं कसं असेल आपण पाहूया। गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एंट्री। यशश्री मुंडेंचं सहकारातनं राजकारणात लॉन्चिंग। वैद्यनाथ सहकारी बँकेच्या निवडणुकीत भरला अर्ज। गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अढळ नाव। गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही मुलींनी त्यांचा राजकीय वारसा जपला। बीडकरांनीही पंकजा आणि प्रीतम मुंडे दोघींनाही भरभरून प्रेम दिलं। अशातच आता मुंडेंची तिसरी लेकही राजकारणात प्रवेश करते। यशश्री गोपीनाथ मुंडे वैद्यनाथ सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकारणाची पहिली इनिंग खेळणार आहे। यशश्री मुंडे यांनी वकिलीचं शिक्षण घेतलंय। यशश्री यांचा अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडनं प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट म्हणून गौरव करण्यात आला होता। कॉर्नेल विद्यापीठ जगातील 5 विद्यापीठांपैकी सर्वोत्तम विद्यापीठ आहे। या विद्यापीठात जगातील केवळ 11% विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो। इतक्या वर्षात त्या राजकारणात फारशा सक्रिय नव्हत्या, मात्र वैद्यनाथ बँक निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचं राजकारणात पदार्पण होत आहे। 2019च्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला। या पराभवानंतर परळी मतदारसंघात त्यांची पिछेहाट झाली होती। धनंजय मुंडेंचं वाढतं वर्चस्व हा पंकजा मुंडेंसाठी चिंतेचा विषय ठरला होता। परळीतील स्थानिक संस्थांमध्ये धनंजय मुंडेंचा दबदबा वाढला, मात्र 2024 येईपर्यंत परळीतील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली। धनंजय मुंडे अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाले। पर्यायानं 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी धनंजय आणि पंकजा राजकीय भांडणं मिटवून एक झाले। लोकसभेच्या पराभवानंतरही पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी देण्यात आली। फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदही मिळालं। असं सर्व काही चांगलं सुरू असतानाच यशश्री मुंडेंचंही राजकीय लॉन्चिंग करण्याचा हा प्रयत्न असावा। पंकजा मुंडे गेल्या 10 वर्ष राजकीय अज्ञातवासात होत्या। राजकीय अज्ञातवास त्यांचा संपला। विधान परिषदेवरून त्या पुन्हा मंत्रिपदापर्यंत गेल्या। अशा परिस्थितीत जे होम पिच आहे परळी, त्या परळीकडे लक्ष द्यायला कोणीतरी असायला हवं। त्यामुळे एखाद्या वेळेस पंकजा मुंडेंनी यशश्रींना सक्रिय पद्धतीने याच्यात राजकारणात आणलं असावं। इतकी वर्ष राजकारणापासून दूर राहिलेल्या यशश्री मुंडे राजकारणात प्रवेश करतात। यशश्री यांची राजकारणाची पाठी कोरी असली तरी गोपीनाथ मुंडेंची राजकीय पुण्याई त्यांचा आधार बनू शकते। वैद्यनाथ सहकारी बँकेच्या एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक पार पडते। 17 जागांसाठी एकूण 72 अर्ज दाखल करण्यात आले। यामध्ये मुंडे भगिनींचाही समावेश आहे। वैद्यनाथ सहकारी बँकेवर पुन्हा ताबा मिळवण्याचा मुंडे भगिनींचा प्रयत्न आहे। महाराष्ट्राचं राजकारण आणि मुंडे कुटुंब हे एक समीकरणच बनलं होतं। मात्र 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची सर्वस्वी जबाबदारी दोघा बहिणीवर आली होती। मात्र आता वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीमध्ये त्यांची तिसरी मुलगी यशश्री मुंडे यांनी निवडणुकीचा अर्ज भरला आहे। मात्र यशश्री मुंडे या येत्या काळात राजकारणात सक्रिय होतील का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।